नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिकवण न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पाहूया टॉप 10 घडामोडी। राज्यामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय घडामोडींना वेग आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यात आली। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली यादी जाहीर केली असून यामध्ये वर्ध्यात नुकतेच काँग्रेसमधून शरद पवार गटामध्ये आलेले अमर काळे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, दिंडोरीमधून भास्करराव भगरे तसेच नगरमधून निलेश रंके यांना उमेदवारी देण्यात आली। बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भाऊजोय असा सामना रंगणार आहे। सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली। सुप्रिया सुळे बारामतीत विद्यमान खासदार आहेत, त्यामुळे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत बारामतीत होणार आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त टाईट फाईट या लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून परभणीमधून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। महायुतीचे जागा वाटप वेळोवेळी चर्चा सुरू आहे। भाजपने 24 उमेदवार घोषित केले तर शिंदे गटाने 8 जागांवरती उमेदवार घोषित केलेत। रायगड आणि शिरूर जागांवरती अजित पवार यांनी घोषणा केली आहे। आम्ही 7 ते 8 जागा मागितल्यात, सकारात्मक चर्चा सुरू आहे असंही देखील सुनील तटकरे यांनी यावेळेला सांगितलंय। तसेच आम्ही परभणीची जागा मागितली होती। अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत ही जागा आम्हाला देण्याचं ठरलं। महायुतीचे हित लक्षात घेता ही जागा महादेव जानकरांना देण्याचं आम्ही ठरवलंय असं सुनील तटकरे यांनी मत व्यक्त करत जानकरांच्या नावाची घोषणा केली। नरेंद्र मोदी साहेबांना प्रधानमंत्री होताना आपल्याला बघायचंय, त्यामुळे या निवडणुकीमध्ये मित्रपक्षांनी युती धर्म पाळलाच पाहिजे असं मत खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केलंय। सुरुवातीला मला सुद्धा तिकीट मिळणं कन्फर्म नव्हतं, पण भाजपच्या केंद्रीय समितीने रावेरसाठी मला पुन्हा एकदा संधी दिली। हे मोदींसाठी एक मिशन असून ही वेळ व्यक्तिगत वाद करायची नाहीये असं देखील मत त्यांनी व्यक्त केलंय। जेव्हा सुरुवातीला सुद्धा असं होतं की मला तिकीट मिळणार नाही, या सगळ्या गोष्टी चालू होत्या, पण आपण बघितलंय की पक्षश्रेष्ठींनी शेवटी माझं नाव रावेर लोकसभेसाठी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे। आज त्या पद्धतीने इथे काम पण सुरू झालेलं आहे आणि मला असं वाटतं शिंदे गट हा आमचा महायुतीसोबत काम करणारा पक्ष आहे, तर मला असं वाटतं त्यांनी वरचे आदेश पाळले पाहिजे, कारण की शेवटी मिशन जे आहे की आदरणीय मोदी साहेबांना आपल्याला प्रधानमंत्री होताना बघायचं आहे। व्यक्तिगत वाद जे आहे, जसं आज मुक्ताईनगरचे आमदार माझ्या संदर्भात सांगत असतील, ते माझ्या 2 गोष्टी सांगत असतील, तर माझ्याकडे पण त्यांच्यासाठी 4 गोष्टी आहेत। पण ही वेळ काही व्यक्तिगत वाद करायची नाही आहे। ठीक आहे, प्रत्येक पक्षाच्या व्यक्तिगतातच, आणि ह्याच जिल्ह्यात अशी परिस्थिती असं नाही की सगळीकडे तशी परिस्थिती, कारण की आपण जर मागचा इतिहास बघितला की आपण 2014 युतीमध्ये लढलो, नंतर आपण विधानसभेमध्ये भुसावळ येथील रेल्वे सेक्शन इंजिनियरच्या याचाला कंटाळून एका 32 वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याने 29 मार्च रोजी विष प्राशन केलं होतं। त्याच्यावरती खासगी दवाखान्यात उपचार सुरू असतानाच रेल्वे कॅन्टीन इन्चार्ज व्यक्तीने स्वतःच्या हाताच्या नसा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केलाय। सदर घटनेची माहिती मिळताच त्याला खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण अद्याप कळू शकलं नाही। सततच्या अशा घटनांमुळे कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेची माहिती मिळताच खासदार रक्षा खडसे यांनी दवाखान्यात दाखल होत रेल्वे कर्मचाऱ्यांची भेट देऊन विचारपूस केली। जालन्यामधील अंबड तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत तालुका आरोग्य अधिकारी यांच्या एका कनिष्ठ सहाय्यकाला 20,000 रुपयाची लाच स्वीकारताना रंग्यात पकडले। सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी हनुमंत वारे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केले। या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून अंबड पोलीस यांच्यामध्ये गुन्हा दाखल केला गेलाय। येत्या काळामध्ये होणाऱ्या भीषण पाणी टंचाईसाठी प्रशासन सज्ज झालं असून पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनासाठी महाराष्ट्र भूजल अधिनियमानुसार जालना जिल्ह्यामधील दुष्काळ प्रस्तावित क्षेत्र हे टंचाई क्षेत्र म्हणून घोषित केले गेले। त्यानुसार जिल्ह्यामधील पाणी टंचाईग्रस्त एकूण 107 गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र घोषित करून पिण्याच्या पाण्याशिवाय स्तोत्र निर्माण करणे, यातून उपसा करण्यास जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी आदेशाद्वारे प्रतिबंध केला। आगामी काळामध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका तसेच विविध सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या सूचनेप्रमाणे जालना जिल्ह्यात ऑल आउट ऑपरेशन राबवलं जातं। या ऑल आउट ऑपरेशन दरम्यान नाकाबंदी करणे, कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगार शोधणे, जुगार मटका तसेच अवैध दारू भट्ट्या नष्ट करणे,
तांत्रिक माहितीचा डेटा तयार करणे अशा अनेक गोष्टी केल्या जात आहेत। यामध्ये अनेक गुन्हे दाखल झाले असून लाखो रुपयांचा मुद्देमालही हस्तक केला जातो। ही मोहीम पुढेही चालू राहणार असल्याची माहिती अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली। भुसावळ शहरामधील लकीबा नगरामध्ये 3 मजूर एका सुकलेल्या विहिरीची साफसफाई करत असतानाच विहिरीचा काही भाग ढासळल्यामुळे एक 35 वर्षीय मजूर विहिरीमध्ये पडला आणि विहिरीच्या ढासळलेल्या भागात अडकला। सदर घटनेची माहिती तात्काळ भुसावळ नगरपालिका अग्निशामक दलाला देण्यात आली। अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत विहिरीत पडलेल्या मजुराला 3 तास प्रयत्न करून बाहेर काढले। मजुराचा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेण्यात आले। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काल मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी केली गेली। विठुरायावरती केशर आणि गुलालाची उधळण केल्यावरती अवघा रंग एक झाला, रंगी रंगाला श्रीरंग या अभंगाची प्रचिती आली। श्री विठ्ठलासाठी वसंत उत्सव हा एक महत्त्वाचा उत्सव असून याचं मुख्य आकर्षण म्हणजे रंगपंचमी। वसंत रंगपंचमी दररोज विठुरायाला पांढऱ्या पोशाखावरती गुलाल टाकून पूजा केली जाते। सलग महिनाभर हा दिनक्रम सुरू असतो। या उत्सवाची सांगता रंगपंचमीला होते। काल रंगपंचमीच्या दिवशी पाद्यपूजा झाल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी देवाच्या अंगावरती केशरयुक्त रंग आणि गुलाल टाकण्यात आला। आता वेळ झाले टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रासह। धन्यवाद।